अंबरनाथ पूर्व येथील रिलायन्स बिल्डिंगमध्ये अनेक वर्षांपासून नागरिक राहत आहेत. बिल्डरने पाणी पुरवठा देण्याचे आश्वासन देत त्यासाठी नागरिकांकडून मोठी रक्कम वसूल केली. मात्र MIDC कडून देय पेनल्टी आणि भरणा न केल्यामुळे MIDC अधिकाऱ्यांनी बिल्डिंगचा पाणी पुरवठा अचानक बंद केला. यामुळे बिल्डिंगमधील रहिवाशांना पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत असून नागरिक संतप्त झाले आहेत. आज या अन्यायाविरोधात रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. यावेळी नागरिकांनी पंकज चागलानी, अभिजित खडकबान, लाल बजाज, सुनील त्यागी आणि सुंदर बजाज यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जर वेळेत न्याय मिळाला नाही तर मोठे आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की बिल्डरने पाणी पुरवठ्याच्या नावाखाली आमची फसवणूक केली असून आम्हाला तातडीने न्याय हवा. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, अंबरनाथ. पानी की वजह से इतना प्रॉब्लम हो रहा है। बिल्डर ने हमसे 12 या 14 साल पहले हम यहाँ रहे हुए हैं, उसने हमसे 50-50 हज़ार पहले से ही लिए हुए हैं, पर उसने बिल नहीं भरा है। और जब NS बन रही थी तो उन्हें भी हमारा ही कनेक्शन दिया गया है, बट तभी भी उसने बिल नहीं भरा। और पानी की वजह से हमें इतना प्रॉब्लम हो रहा है। आप जानते हैं कि घर घर में बच्चे हैं, बड़े हैं, बूढ़े हैं, सबको प्रॉब्लम होता है और सबसे ज़्यादा लेडीज़ को होता है, क्योंकि उनको सबको देखना पड़ता है। तो प्लीज़ आप कैसे भी करके हमें पानी का कनेक्शन स्टार्ट करके दीजिए, क्योंकि ये जो बिल्डर है ये तो बिल्कुल भी नहीं सुन रहा है। जैसे कि आप देख रहे हैं यहाँ पे सभी खड़े हैं, बच्चे भी खड़े हैं, बड़े भी खड़े हैं और लेडीज़ भी खड़ी हैं। सारे घर का काम छोड़ के, जेंट्स जो है वो अपना ऑफिस का काम, दुकान का काम छोड़ के बिल्डर का वेट कर रहा है, पर अभी तक वो आया नहीं है। तो प्लीज़ आप कैसे भी करके हमारी हमारी जो ये इन्फॉर्मेशन है वो आप बिल्डर तक पहुंचाइए या MIDC से पहुंचाइए, क्योंकि हमारे यहाँ 2 दिन से पानी नहीं आया है और आपको पता है कि पानी के बिना तो कुछ काम ही नहीं होता है। तो प्लीज़ कैसे भी करके आप पानी का कनेक्शन हमें स्टार्ट करवा के दीजिए। ये जो बिल्डर है ना, ये एक दूसरे का नाम देखो, हमें तो पता नहीं है कि कौन सा बिल्डर, हमने जिसको पैसे दिए हम तो उसी से बात करेंगे ना, क्योंकि अब ये जाने, इनका काम जाने, हमें क्या पता इन्होंने किसके थ्रू किया है, क्या किया है। तो कैसे भी करके आप उनको मैसेज पहुंचाइए। 2 बिल्डर हैं या 3 बिल्डर हैं वो हम नहीं जानते, हमें हमारा पानी चाहिए, बस दैट्स इट। जेव्हा इथे फ्लॅट घेतले तेव्हापासून खोटं बोलत आहे आणि आता सुद्धा येणाऱ्या नवीन ग्राहकांना, नवीन फ्लॅट घेणाऱ्या लोकांना सुद्धा फसवणूक करत आहे. ज्यावेळी आम्ही इथं रिलायन्समध्ये गेल्या 14 वर्षाखाली अगोदर बुकिंग केली, त्यावेळी आमच्याकडून प्रत्येकाकडून 25,000 50,000 रुपये पाण्याच्या कनेक्शनसाठी MIDCसाठी त्यांनी घेतलेले आहेत. ते दोन्हीचं सँक्शन 2 वर्षानंतर त्यांनी सँक्शन केली आणि तिथून इथं 315 फ्लॅटसाठी सँक्शन घेतल्यानंतर 4 वर्षानंतर NX हा प्रोजेक्ट केल्यानंतर तिथूनच त्यांनी लाईन जोर जबरदस्ती आणि चोरी आणि दादागिरीच्या ह्याच्यावरून तिथून कनेक्शन घेतलं. त्या रहिवाशाकडून प्रत्येक फ्लॅट धारकाकडून 50,000 रुपये MIDCच्या लाईनसाठी त्यांनी कलेक्ट केलेले आहेत. त्यांना सांगितलं की 6 महिन्यांमध्ये कोटा वाढवून देतो. आम्हालाही सांगितलं की 6 महिन्यामध्ये MIDCकडून कोटा वाढवून देतो. तो कोटा काही त्यांनी वाढवला नाहीये, काही त्यांनी पुढे काय केलं नाही. त्याच्यामुळं आमच्या 400 ते 500 फ्लॅट धारकांना, सदनिका धारकांना पाण्याचा प्रश्न आणखी बिकट झालेला होता. नंतर सध्याची परिस्थिती, बिल्डरचे मीटर 8 वर्षापूर्वी फॉल्टी झाल्यानंतर मीटर बदली करावं लागतं, पण त्याची पत्रव्यवहार सुद्धा बिल्डरनी स्वतः केला नाहीये. ते पेनल्टी वाढत गेली. पेनल्टीचे आम्ही 2 ते 3 लाख रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही पेनल्टी भरत गेलो आणि जेव्हा पेनल्टी वाढल्यानंतर MIDCने त्यांना सांगितलं की तुम्ही पेनल्टी भरून टाका, तुमचं जे काय आउटस्टँडिंग आहे ते भरून टाका, नाहीतर तुमचं पाणी कट करण्यात येईल. त्यावेळी बिल्डरचे 5 पार्टनरपैकी एक पार्टनर त्यांचा बजाज ना, लाल बजाज यांनी सांगितलं की मला पाण्याची गरज नाही, तुम्ही कट करून घ्या, जे काय ते बघतील रहिवासी. किती बिल झालेले की जे कट करण्यात आले? 8.5 लाख रुपये त्याचं आउटस्टँडिंग गेले 8 वर्षापासून बाकी आहे. त्याचे मीटर फॉल्टी झाल्यामुळं तो आमच्यावर लादतोय. आमच्याकडून पैसे लाखो रुपये घेतले, तरी तो स्वतःचे पैसे भरत नाही आणि पैसे न भरता त्यांनी आमचे लाईट आपलं पाण्याचे मीटर कट केलेले आहेत. MIDCचे अधिकारी सुद्धा म्हणतात की आम्हाला त्यांच्याशी भेटू द्या, त्या आम्हाला भेटल्यानंतर काही समाधानकारक मार्ग काढता येईल, पण बिल्डर त्यांच्याशी भेटण्यामध्ये इच्छुक नाहीये. आता सर्व महिला पुरुष इथे रस्त्यावरती
उभे आहे, तुम्हाला जर पाण्याची लाईन परत जोडून दिली नाही तर तुमचं पुढील पाऊल काय असणार? पुढील पाऊल हे आहे की आमच्या सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या कुठल्याही प्रोजेक्ट पुढे चालू देणार नाहीये. इथं जन आंदोलन करणार आहोत. पाण्याच्या समस्या नाही, आमचा हक्क आहे, आम्हाला पाणी विकत मिळालेलं आहे, आम्ही फुकट दिलेलं नाहीये त्यांनी. दुसरी गोष्ट, त्याच्यावर 400 आम्हाला फसवलेलं आहे, प्रत्येक रहिवाशाला फसवलेलं आहे. 315चे सर्व सभासद सदनिकाधारक आणि रिलायन्स NXचे 140 सदनिका, हा प्रत्येक व्यक्तीने आम्ही गुन्हा दाखल करणार आहे, सोसायटीतर्फे नाही आहे. प्रत्येक व्यक्तीने ज्यांनी आम्हाला पाण्याचं पैसे घेऊन आम्हाला फसवणूक केलेली आहे त्या प्रत्येक माणसाचा आम्ही तिथं त्याच्यावर गुन्हा FIR दाखल करणार आहोत. आता बिल्डरशी आमची बोलणी झाली तर ते म्हणत होते की आम्ही बोलण्यासाठी तयार आहोत, परंतु रहिवासी कदाचित सोबत बसू इच्छित नाही. त्याची जबाबदारी आहे की आमच्याकडून पैसे घेतले असताना त्याचा कट करण्याची नौबतच यायला नाही पाहिजे. व्यावसायिक धंदेवाडिक माणूस जर लोकांना फसवणूक करत असेल तो किती फ्रॉड आहे हे इथल्या लोकांनाही माहिती आहे आणि मीडियालाही माहिती आहे. असं समजलं जातं की रिलायन्स आमचं कनेक्शन 14 वर्षापासून आज तो कनेक्शन वापरतोय. नवीन गोल्डच्या प्रोजेक्टसाठी त्यातून त्याला लाईन घ्यायची आहे, ते घेण्यासाठी आमच्या पाण्यावर परिणाम होणार आहे, आम्हाला नंतर पाणी मिळणार नाही. तो बिल त्याचं कनेक्शन आमच्या नावावर सुद्धा तो हँडओव्हर करून देत नाही, तो NOC देत नाही, कारण त्याला इथल्या लोकांना लाखो रुपये उकळायचे आहेत पाण्याच्या नावावर. इथल्या लोकांची फसवणूक करायची आहे, हे पहिल्यापासून चालत आहे. पण आता इथला रिलायन्सचा रहिवासी शांत बसणार नाहीये. रिलायन्स एक ब्रँड नाव आहे, त्या ब्रँडच्या नावाचा वापर करून ते आकर्षित नक्कीच रिलायन्स एक ब्रँड आहे. भारतामध्ये रिलायन्सच्या नावाने प्रत्येक व्यावसायिक चालतोय. त्याचं इथलं कुठलंही कायदेशीर रजिस्ट्रेशन नाही. रिलायन्स हे 5 लोकांनी मिळून काढलेली एक गृहनिर्माण संस्था आहे आणि रिलायन्सचा वापर केल्यानंतर लोकांना वाटतं की रिलायन्सचा हाऊसिंग सोसायटी आहे, पण रिलायन्सचा त्या कंपनीशी यांचा काही संबंध नाहीये. त्यांनी आपण कायदेशीर बाबी त्यांच्यावर फ्रॉड 420 प्रत्येक व्यक्तीला सदनिकेदाराला पाण्यापासून पाण्याचे पैसे घेऊन पाण्याचं बिल भरलं, आमच्याशी फ्रॉड केलेला आहे, 420 केलेला आहे. त्याच्यावर आम्ही हा गुन्हा दाखल आज करणारच आहोत. आणि या ठिकाणी आम्ही सगळ्याला अनाउन्स करतोय अंबरनाथकरांना की बिल्डरच्या कुणालाही तुम्ही बळी पडू नका. लोकांना फसवणूक करणं, पैसा घेणं आणि लोकांना पाण्यापासून त्रास करणं हा इथल्या अंबरनाथकरांच्या बिल्डरांचा एक अजेंडा झालेला आहे, तो एक त्यांची वहिवाट झालेली आहे. जोपर्यंत रहिवासी न्याय मागणार नाही, आंदोलन करणार नाही, तोपर्यंत त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देणार आहोत. हे आम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व अंबरनाथकरांना सांगणार आहोत. आणि आम्ही त्यांच्यावर आज कसल्याही एक सदनिकाधारक, एक सभासद असे 540 गुन्हे आज त्यांच्यावर आम्ही दाखल करणार आहोत. एक सोसायटी नाही, 10 वर्षापासून त्यांनी आम्हाला फसवणूक केलेली आहे. क्लब हाऊस कॉमन अमेनिटीचे आम्ही पैसे भरले असताना सुद्धा 12 वर्ष त्यांनी आम्हाला हँडओव्हर नाही केलेलं आहे. आमच्याच प्रॉपर्टीवर आणखी अनधिकृत त्यांनी तिथं काम चालू केलेलं आहे, सोसायटीचं फेडरेशनचं कुठलंही परमिशन न घेता. म्हणून बिल्डरनी आमची घोर फसवणूक केलेली आहे. बिल्डरच्या विरुद्ध कायदेशीर आम्ही कारवाई आज करणार आहोत. इथं महिला एवढ्या संख्येने आहेत. काल 2 दिवस आम्हाला पाणी नाहीये, पाण्याची समस्या नगरपालिकेकडे तर पाणी नाहीये, इकडं कनेक्शन नाहीये. म्हणून आमच्या महिलांसाठी, मुलांसाठी आणि इथल्या रहिवाशांसाठी प्रशासनाला, MIDCला आणि इथले आमचे स्थानिक आमदार बालाजी किन्नीकर यांना सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हावं आणि बिल्डरवर जास्तीत जास्त कारवाई कशी करता येईल, फसवणूक कशी त्या गुन्हा दाखल करता येईल त्याच्यावर आम्हाला सहकार्य करावं. आपल्या माध्यमातून मी अंबरनाथकरांना एकच सांगू इच्छितो, अशा बिल्डर फसवणुकी आपण एक अंबरनाथ पालेगाव पूर्ण परिसरात जनआंदोलन केल्याशिवाय हे लोक ताळ्यावर येणार नाही. मी लोकांना आव्हान करतो, अशा फसवणुकीला आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा जाब विचारून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. बस. बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची लाईन कट केली आहे, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? मैं हिंदी में बात करूँगा. हम लोग अंदाज़न यहाँ पर 2017 से रह रहे हैं. इतने टाइम तक हमको पानी बराबर मिल रहा था, लेकिन पानी बराबर मिलने का मतलब ये नहीं था कि वो लाइन हमको मिल गई थी. बिल्डर ने जब से प्रोजेक्ट बनाया तब से लेके आज तक वो लाइन उनके नाम पे ही है. हमने जब से यहाँ पर फ्लैट लिया है इतने टाइम से वो हमको सिर्फ बोलते आ रहे हैं कि हम ये लाइन आपको ट्रांसफ़र करके देंगे, आपको एक्सपेंशन करके देंगे, लेकिन पिछले 8 साल में उनकी तरफ से हमको कोई भी प्रोडक्टिव चीज़ नहीं दिखाई दी है. आज ये हालत है कि उनके पेनल्टी ना भरने के वजह से हमको फेस करना पड़ रहा है. हमारे सोसाइटी में 140 फ्लैट्स हैं, पुरानी सोसाइटी में 315 फ्लैट्स हैं. आज ऑलमोस्ट इतने सारे जो घर हैं उनके घर पे पीने का पानी नहीं आ रहा है. ये वो पीने का पानी है जो बिल्डर ने फ्लैट बेचते वक्त कमिट किया था. और आज बहुत ही आराम से उन्होंने MIDC को ये इंस्ट्रक्शंस दे दिए कि मैं पेनल्टी नहीं भर रहा हूँ,
आप लाइन काट दीजिए, आप पानी बंद कर दीजिए। बिल्डर में से एक जो पार्टनर है उन्होंने कहा था कि अगर हम लोग साथ में बैठेंगे तो अगर बात हो जाती है रहीवासियों के साथ में तो मैं पानी चालू करा के दे सकता हूँ, इस बारे में क्या करें? सर देखिए, अगर साथ में बैठना है तो आपके इस मैसेज के थ्रू मैं ओपनली बोल रहा हूँ, इतने सारे लोग यहाँ पर खड़े हैं, हम तो खड़े ही हैं, तो अगर उनको बैठना था तो उनको भी आ जाना चाहिए था। ऐसा तो नहीं है कि उनको पता नहीं है, उनके यहाँ पर ऑफिशियल्स ऑलरेडी हैं जिन्होंने, उनके कैमरास लगे हुए हैं जिनके थ्रू उनको ये पता चल चुका होगा कि इतने सारे लोग यहाँ पर जमा हैं। तो बैठना है तो उनको आ जाना चाहिए था। इंतज़ार किस बात का है? बैठने के लिए तो हम तैयार हैं, हम आज भी तैयार हैं, हम पहले भी तैयार थे, पहले भी हम बातें कर रहे थे, पहले भी हम उनकी बातें सुन रहे थे। लेकिन आज ऐसा लग रहा है कि शायद पानी जो है वो नाक से नहीं, वो सर से ऊपर हो गया है। और आज वो दिन है कि जब तक हमको प्रॉपर सॉल्यूशन ऑन पेपर नहीं मिलता है तब तक ये चीज़, ये जो आंदोलन शुरू हुआ है ये ख़त्म होने वाला नहीं है। हमको सारी चीज़ें क्लियरली ऑन पेपर चाहिए।